हाय हॅलो नमस्ते, कशा आहेत मैत्रिणींनो? मस्तच राहा. तर माझ्या नवीन रेसिपी चॅनलवर तुमचं स्वागत आहे. पाहू शकता इथे फ्रेश मी टमाटे घेतलेले आहेत. ही 4 टमाटे घेतलेत मोठी मोठी. तर आपल्याला ही टमाटे काय करायचे, बारीक छान कट करून घ्यायचेत. स्वच्छ धुवून घेतलेत मी ही टमाटे. ह्या टमाट्यांपासून एकदम छान रेसिपी अशी चटपटीत आपल्याला बनवायची बघा. तर आता आपण सर्व टमाटे छान बारीक करून घ्यायचेत आपल्याला. हां, त्याचबरोबर मैत्रिणींनो, चॅनलवर कोणी नवीन असेल तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका. माझे व्हिडिओ पाहत जा. कुठून पाहताय मला कमेंट करून नक्कीच सांगा. छान छान कमेंट करा. तुमच्या कमेंट वाचायला पण मला खूप आवडेल. आणि ही टमाट्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटते मला ते पण नक्कीच सांगा. असे छान बारीक कट करून घ्यायचेत बघा टमाटे आपल्याला. कुणी कुणी असे जाड जाड फोडी करतात आणि असे बारीक जर केले ना खूप छान रेसिपी होती. ते टमाटा आपला बारीक कट करून झालाय बघा एक. त्याच पद्धतीने आपल्याला दुसरा पण टमाटा बारीक करून घ्यायचा आहे, छान चिरून घ्यायचा आहे. पाहू शकता सर्व टमाटे मी छान बारीक कट करून घेतलेले आहेत. तर ते आता आपण एका बाउलमध्ये सर्व टमाटे काढून घेऊया. दोन जणांसाठी ही टिफिनला भाजी खूप मस्त होती. तर इथे बघा मी मिरच्या घेतलेल्या आहेत हिरव्या. तुम्ही तिखट जसं तुम्हाला लागते कमी जास्त तुम्ही करू शकता. तर ह्या मिरच्या पण आपल्याला छान बारीक कट करून घ्यायच्यात बघा. आणि थोडा लसूण घेतलाय. लसूण पण आपल्याला छान बारीक कट करून घ्यायचे. छान मिरच्या आपल्या बारीक कट करून झालेल्या आहेत मैत्रिणींनो. तर लसूण पण आता बारीक कट करून घ्यायचं आहे बघा. झटपट होणारी रेसिपी आहे, बिलकुल पण टाइम लागत नाही मैत्रिणींनो. व्हिडिओ छोटासा आहे आणि संपूर्ण व्हिडिओ पहा, मध्ये स्किप करू नका. तर इथे 2 कांदे घेतलेले आहेत. तर आपल्याला हे कांदे पण छान बारीक कट करून घ्यायचेत बघा. मोठे मोठे नाही कापायचे, बारीक बारीक कापून घ्यायचेत एकदम. म्हणजे भाजी आपली कशी मिळून येते एकदम मस्त. पाहू शकता अशा पद्धतीने आपल्याला कांदा छान बारीक कट करून घ्यायचा आहे. जेवढा बारीक कट करता येईल तेवढा बारीक कट करा तुम्ही. तर दोन्ही पण कांदे आपले छान बारीक कट करून झालेले आहेत पाहू शकता तुम्ही. त्याचबरोबर इथे कोथिंबीर घेतलेली आहे. कोथिंबीर मी स्वच्छ धुवून घेतली आहे बघा. ती पण आपल्याला छान बारीक कट करून घ्यायची. छान बारीक कट करून झालेली आहे आपली कोथिंबीर. तर इथे मी गॅसवर कढई ठेवलेली आहे बघा. आणि कढई आपली छान गरम झालेली आहे. त्याच्यामध्ये आपल्याला तेल टाकून घ्यायचे आहे, साधारण 1-1.5 पळी. तुम्ही तुमच्या अंदाजे तेल टाकू शकता. कोणाला जास्त कोणाला कमी लागतं त्याप्रमाणे तुम्ही तेल टाकू शकता. मैत्रिणींनो, हे राईचं तेल आहे त्याच्यामुळे कलर त्याचा तसा दिसतोय. नाही तर तुम्ही म्हणसा ना असा का कलर दिसतोय तेलाचा. तर तेल आपले छान गरम झालेले आहे. त्याच्यामध्ये आपल्याला अर्धा चमचा जिरं टाकून घ्यायचे. आणि जिरं छान फुलल्याच्या नंतर हिरवी मिरची आणि लसूण टाकून घ्यायचं आहे बघा तेलावर. आणि हे छान तेलावर चांगलं परतून घ्यायचे. अगदी सोपी आहे रेसिपी मैत्रिणींनो आणि झटपट होणारी आहे. नक्कीच ट्राय करून बघा,
खूप छान लागते ही। तर ह्याच्यानंतर आपल्याला इथे कांदा टाकून घ्यायचा आहे बघा। 2 कांदे मी बारीक कट करून घेतलेले ते टाकून दिलेत। कांदा पण आपल्याला तेलावर छान परतून घ्यायचा आहे। पाहू शकता कांदा आपला जरा परतल्याच्या नंतर आपल्याला इथे मग टमाटर टाकून घ्यायचं आहे। 2 टमाटे मी घेतले, ते टमाटे घेतले होते चिरून बारीक, ते टाकून घ्यायचे। 4 टमाटे घेतले होते मी। भाजी तुम्हाला कमी जास्त जर करायची असेल तर तुम्ही साहित्य पण वाढवू शकता। मला भाजी थोडी करायची त्याच्यामुळे मी इथं थोडं साहित्य घेतलेले आहेत। ते टमाटर टाकून झाल्याच्या नंतर ही भाजी सर्व आपल्याला मिक्स करायची बघा। कांदा टमाटर सगळं हलवून घ्यायचे छान। त्यानंतर थोडी कोथिंबीर टाकून घ्यायची वरून, आणि कोथिंबीर पण आपल्याला ही छान परतून घ्यायची। पाहू शकता अशा पद्धतीने। कांदा टमाटा छान आपला परतलेला आहे बघा। त्यानंतर इथे मी अर्धा चमचा हळद घेतलेली आहे, छोटा चमचा आहे अगदी हो। चवीनुसार मीठ टाकून घ्यायचे बघा। आणि 1 चमचा आपल्याला इथे धना पावडर घ्यायची। त्यानंतर लाल तिखट थोडंसं टाकून घ्यायचे आपल्याला। हिरवी मिरची आपण टाकलेली आहे। तर हे सर्व छान तेलावर छान मिक्स करून घ्यायचे बघा। त्यानंतर इथे अर्धा चमचा मी साखर घेतलेली आहे। साखर पण आपल्याला टाकायची, म्हणजे भाजीला टेस्ट खूप छान येते। इथे बघा 2 चमचे मी शेंगदाण्याचा कूट टाकून घेणार आहे। शेंगदाण्याचा कूट हे छान भाजलेला आहे, आणि शेंगदाण्याच्या कुटाने कसं भाजीला खूप छान टेस्ट पण येते। तर तुम्ही नक्कीच टाकून बघा। हे सर्व छान मिक्स करून घ्यायचे आपल्याला। एवढी छान होती मैत्रिणींनो ही टमाट्याची चटणी, खूप टेस्टी आणि चटपटीत अशी चटणी। तुम्ही काय सोबत पण तोंडी लावायला भातासोबत, डाळ भातासोबत खाऊ शकता, टिफिनला नेऊ शकता। त्यानंतर आपल्याला इथे थोडी कोथिंबीर वरून टाकून घ्यायची। तर आपली भाजी ही झालेली आहे मैत्रिणींनो। त्यानंतर वरूनच कोथिंबीर थोडी टाकून घ्यायची, म्हणजे दिसायला पण छान दिसते, खायला पण खूप मस्त लागते ही भाजी। तर हे सर्व छान मिक्स करून घ्यायचे आपल्याला। तर पाहू शकता अशा पद्धतीने मी ही चटणी बनवलेली। कशी वाटली मला कमेंट करून नक्कीच सांगा। बाय।